जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. ज्ञानोबर आहे. साईनाथांचं सुद्धा वचन आहे महाराज. माझा जो जाहला काया वाचा मणी, तयाचा मिरुणी सर्व काळ, तयाचा मिरुणी सर्व काळ. माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. बाबांची 11 वचनं फार गोड आहेत महाराज, फार गोड. आणि आज तर आनंदनाथ स्वामींचे चरण शिर्डीला लागले होते. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्यांचे. बाबा म्हणतात, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्यांचे, दुःख हे हरेल सर्व त्यांचे. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. बाबा सांगतात. आणि त्या बाबांच्या वचनाप्रमाणे आज आनंदनाथ स्वामीला आनंद झाला. साईनाथांकडे पाहिलं आणि स्वामी समर्थांच्या रूपात दर्शन दिलं. बाबांनी तसंच हात पकडला, गुरुस्थानकडे घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी गुरुस्थानकडे गेले आनंदनाथ स्वामी. त्या ठिकाणी दर्शन घेतलं. शिर्डीकर सगळे जमा झाले. आनंदनाथ स्वामींनी त्या ठिकाणी भाकीत केलं, ऐका ऐका शिर्डीकरांनो ऐका, तुमच्या शिर्डीकरांना खूप मोठा अनमोल असा हिरा सापडलाय. या हिऱ्याला चांगलं कोंदण करा, या हिऱ्याला सांभाळा. अरे याच हिऱ्यामुळे या शिर्डीचं नाव जगभरामध्ये जाणार आहे, विश्वभरामध्ये जाणार आहे महाराज. आणि आज असा कोणता देश नाही महाराज का त्या देशामध्ये माझ्या बाबांचा फोटो पोचला नाही. अरे कमीत कमी जेवढे देश जगाच्या पाठीवर आहेत ना, त्याच्यातले एक 5-50 देश जर सोडले तर प्रत्येक देशामध्ये साईनाथांचं मंदिर झालेलं आहे महाराज. प्रत्येक देशामध्ये साईनाथांचं मंदिर झालेलं आहे. अपेक्षा असते महाराज साई भक्ताची. आता इथे आजूबाजूला राहणारे भक्त किती भाग्यवान आहे, त्यांच्या खिडकीतून सुद्धा बाबांची खिडकी दिसते महाराज, आहे की नाही. बाबांचं दर्शन होतं. काही जण आसपास राहतात, त्यांना मंदिराची घंटा ऐकू येते महाराज. किती भाग्यवान आहेत. अरे हा आवाज त्या वरच्या भोंग्याच्या माध्यमातून जिथपर्यंत जातो पूर्ण हिंगणघाट, किती भाग्यवान आहे की त्यांना या साई मंदिरातील ललकारी ऐकू येते, या साई मंदिरातील आरती ऐकू येते महाराज. जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे, 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 मुझे रोज सुबह साईनाथ तेरी सूरत दिखाई दे, मुझे रोज सुबह साईनाथ मुझे सूरत दिखाई दे, जब भजन करूं मिलकर रस कानों में घुल जाए, जब भजन करूं मिलकर रस कानों में घुल जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो मेरा दर्शन हो जाए, मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। हरि बोल। हाथ उठा के क्या बात है।
मुझे रोज सावर साईनाथ तेरी सूरज दिख जाए मुझे रोज सावरे साईनाथ तेरी सूरत दिख जाए मुझे रोज सवेरे साईनाथ तेरी सूरत दिख जाए जब भजन मिलकर करे कानों में धुन जाए जब भजन करे मिलकर बस कानों में घुल हे जाए। बाबा, हे बाबा, बाबा जब तुम्हारी आरती हो, बाबा साईं बाबा, मेरे साईं, जब आपकी आरती हो तब उस आरती की धुन मेरे कानों में आ जाए। जब बाबा तुम्हारी आरती चले तो वो घंटी की आवाज मुझे एक सुनाई दे। क्या बात है। जब आरती हो तेरी, हाँ, मुझे घंटी सुनाई दे, मुझे रोज सवेरे साईनाथ तेरा दर्शन हो जाए। हाँ? बाबांची आरती कानावर यावी, आपकी आरती हमें रोज सुनाई दे महाराज। आरती साये बाबा सौख्य दातार जीवा चरण रजतरी यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा। जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे, जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे मुझे रोज सुबेरे साईनाथ तेरी सूरत दिखाई दे। मुझे रोज सुबह साईनाथ तेरी मूर्ति दिखाई दे जब भजन करूं मिलकर, हाँ क्या बात है, एक साथ भजन, एक साथ, क्या बात है, ताली जय हो। तालियां तालियां हाँ एक साथ जब भजन करूं मिलकर रस कानों में घुल जाए, भजन करूं मिलकर रस कानों में घुल जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। या गीताचे जे मूळ गायक आहेत महाराज ते आमच्या शिर्डीचे आहेत, आहे का नाही? आणि साई भक्त आहेत आमचे पारस महाराज जैन, हा बरोबर ना? त्यांनी हे सुंदर असं गीत गायलेलं आहे महाराज. काय बाबांची कीर्ती त्यांच्या मुखातून आली महाराज. प्रत्येक साई भक्ताच्या मनातला भाव पारसजींनी अगदी सुंदर मांडला महाराज. त्यांनाही नम्र असं या ठिकाणी मी अभिवादन करतो. जेव्हा जेव्हा बाबा तुमची आरती होईल ना त्यावेळेस तुम्ही ती आरती माझ्या कानावर यावी असा साई भक्तांचा भाव आहे महाराज. मी कथा अशी आपली चालली होती साई चरित्रामधील गोड असं वर्णन. आनंदनाथ स्वामी साईनाथांच्या बद्दल ज्यांनी ज्यांनी भाकीत केलं त्याच्यामध्ये स्वामी समर्थांचे भक्त येवला, नाशिक जिल्ह्यातील येवला सावरगाव येथील स्वामी समर्थांच्या मठातील मठाधिपती त्या काळातले आनंदनाथ स्वामी यांनी सर्वात अगोदर म्हणजे जसं गंगागिरीजी महाराजांनी भाकीत केलं त्याच पद्धतीने या आनंदनाथ स्वामींनी देखील भाकीत केलं. सर्व शिर्डीकरांना सांगितलं. त्यानंतर बाबांची कीर्ती हळूहळू आता पसरायला लागली होती. मी कालही बोललो कशामुळे. बाबा सुरुवातीला आयुर्वेदिक औषधं द्यायचे. जसं साईनाथांनी बाळा शिंप्याला सांगितलं होतं बघा. बाळा गणपत शिंपी शिर्डीमध्ये राहत होता आणि त्याला सारखा हिवताप यायचा. साईबाबांकडे आला, बाबा माझा हिवताप कमी होत नाहीये. बाबांनी त्याच्या अंगाला हात लावला. त्याच द्वारावतीमध्ये द्वारकामाईमध्ये बाबांनी जी
धुनी चालू केली होती महाराज. जे अग्निनारायणाचं संतर्पण जे चालू केलं होतं ना, त्या अग्निनाराच्या संतर्पणातील धुनीतील उदी घेतली आणि बाबांनी त्याला उदी दिली, उदी लावली. कारण बाबांच्या उदीसाठी आपल्याला स्वतंत्र उद्या किंवा परवा स्वतंत्र तुम्हाला उदीचा चमत्कार सांगणार आहे, उदीचं महात्म्य सांगणार आहे, उदीची महती सांगणार आहे, उदीची शक्ती सांगणार आहे. आजही त्या उदीची काय किमया आहे हा भाग आपण उद्याच्या कथेमध्ये किंवा परवाच्या कथेत पाहूया. बाबांची उदी काय आहे महाराज. कारण आता बाबा आयुर्वेदिक औषधं द्यायचं बंद केलं होतं हळूहळू. आता फक्त बाबा उदीच देत होते. बाबांची आयुर्वेदिक औषधाची मोठी किमया होती महाराज. एकाचे डोळे सुजले महाराज, डोळे. बाबांकडे गेलास त्याने डोळे दाखवले. बाबांनी काय करावं, बाबांनी बिब्बे ठेचले. बिब्बा कळतो ना तुम्हाला, बिबे. हां, तो बिबा ठेचला बाबांनी आणि तो ठेचून तो बाबांनी काय केलं, त्याला झोपायला लावलं. स्वच्छ डोळे धुवून ये त्याला सांगितलं, थंड पाण्याने डोळे धुवून ये आणि त्याला खाली झोपवलं. बाबांनी ते ठेचलेले बिबे त्याच्या डोळ्यावर ठेवले आणि वरून पट्टी बांधून दिली. हा प्रयोग ऐकणारे सुद्धा नीट ऐका, कृपया घरी करू नका. संतांचं महाराज त्यांच्या हातून काय ते विषाचं अमृत करतात महाराज. त्यांच्या हातामध्ये ते सामर्थ्य आहे. मी कालही बोललो, संतांसारखी कृती करण्याचा प्रयत्न करू नका. त्या कृतीतील मागचा उद्देश काय आहे तो लक्षात घ्या. उगाच काहीतरी मग लोक काय म्हणतात, याला अंधश्रद्धा म्हणतं, कोणी भाकडकथा म्हणतं. अरे बाबा तसं नाही आहे. ज्या ज्या वेळेस समाजामध्ये अशी काहीतरी विचित्र परिस्थिती तयार होते ना, त्या वेळेस भगवान परमात्मा कुणातरी महापुरुषाकडून काहीतरी विलक्षण असं घडवत असतो आणि त्याने समाज थोडासा जागेवर येत असतो. समाज भरकटू नये याच्याकरता त्या संतांची धडपड असते. आता उत्तर भारतात तुम्ही पाहिलं असेल, काही संत म्हणजे पाण्यावर चालत होते. मग का चालत होते, अचानक घडलं ते तसं. पंचमहाभूतांवर ज्यांची खऱ्या अर्थाने काय असते, पकड असते महाराज. पंचमहाभूत त्यांच्या ताब्यात असतात. ही पंचमहाभूत क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचिता ती आधम शरीरा. तुलसीदासजी सांगतात, 5 तत्वापासून खऱ्या अर्थाने सगळी निर्मिती आहे. सगळी निर्मिती 5 तत्वापासून आहे. पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी 5 तत्व आहेत. या 5 तत्वांनी सगळं आहे, जग व्यापलेलं आहे. आपलं देह शरीर सुद्धा या पंचमहाभूताचाच खेळ आहे, आहे का नाही. पंचभूतांचा गोंधळ. साईनाथांनी त्या काळामध्ये अग्निसंतर्पण केलं आणि त्या अग्निसंतर्पणाने काय केलं महाराज, अग्नीचे पूजक म्हणून अनेक लोक त्यांना बाबांना भजू लागले. बाबांनी त्या द्वारकामाईमध्ये एकटक पाहावं महाराज त्या धुनीकडे आणि ते बिबे ठेचून त्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली बाबांनी झोपवलं त्याला द्वारकामाईमध्ये. बाबांच्या अगदी निकट असलेले तात्या पाटील कोते आणि माधवराव देशपांडे माळसापती. त्या दिवशी माधवराव देशपांडेंची शाळा आवरली आणि शाळा आवरल्यानंतर माधवराव देशपांडे द्वारकामाईकडे आले. त्यांनी पाहिलं डोळ्याला पट्टी बांधून कोणाला तरी झोपवलंय. पिशवी खाली टेकवत आणि त्या डोळ्याला पट्टी बांधलेल्या त्या माणसाकडे पाहत पाहत माधवराव देशपांडे. कोण माधवराव देशपांडे कळालं ना तुम्हाला, मी काल सांगितलं काय, ज्यांना साईबाबा श्यामा म्हणायचे. हां, आणि साईबाबांना माधवराव देशपांडे देवा म्हणायचे. पिशवी हातातले खाली ठेवले आणि साईबाबांकडं चालत चालत गेले. देवा, कोण झोपलं इथे. बाबांनी सांगितलं, अरे श्यामा, अरे इसकी आंखों में थोडी तकलीफ थी. बाबा कधी कधी अस्खलित हिंदी बोलायचे, तर कधी कधी उर्दूचे काही शब्द त्यांच्या बोलण्यामध्ये यायचे, तर कधी कधी बाबा शुद्ध मराठी बोलायचे. अरे उसकी आंखों में तकलीफ थी. बाबा काय औषध, देवा काय औषध केलंय. बाबा हसायला लागले. श्यामा, अरे वो मैंने ऐसी दवा उसको की है कि वो बोलने लायक नाहीये. जवळ आले, आता मनगट पकडलं. कारण माधवराव देशपांडे आणि साईबाबा यांचं नातंच काही वेगळं होतं महाराज. आणि जवळ आल्यानंतर मनगट पकडलं. देवा, सांग ना मला, काय औषध केलं याला. आणि आता साईबाबांनी हसत हसत मुद्रा करत माधवराव देशपांड्याकडे पाहतायत. श्यामा, किसी को बोलना मत.
आणि हातातले बिबे 2 बिबे उरलेले होते ना, ते बिबे असे खोलून दाखवले. माधवराव देशपांडे मागं झाले. देवा, ये क्या कर रहे हो? ये क्या किया तुमने? कुछ नहीं होगा, भगवान भला करेगा, अल्लाह मालिक. बाबा हसायला लागले. विश्वास होता महाराज बाबांच्या करणीवर, बाबांच्या कृतीवर, बाबांच्या शब्दावर. माधवराव देशपांडेंच्या डोळ्यात पाणी आलं. माझा देवा असाच आहे, त्याला कोणाचं दुःख देखवत नाही. कोणाच्याही दुःखामध्ये तो रडतो, कोणाच्याही सुखामध्ये तो हसतो. अरे जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये हळून जातो, किंवा ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं, जो दुसऱ्याच्या यातना पाहून ज्या कळवळतो ना, खऱ्या अर्थाने त्याला माणूस म्हणावं, त्याला माणूस म्हणावं. साईबाबांना कोणी जरी दुःखी आला ना, तर त्या दुःख्याकडे पाहून त्याचं दुःख ऐकून स्वतः बाबांच्या डोळ्यात अश्रू यायचे महाराज. बाबा कोणाच्या यातना पाहू शकत नाही, कोणाचे कष्ट पाहू शकत नाही, कोणाचं दुःख पाहू शकत नाही. म्हणून माझ्या साईंच्या दरबारात आजही कोणी जातो, माझ्या बाबांच्या मंदिरामध्ये जो बी कोणी जातो ना, आज तो खाली हाताने कधी परतत नाही. तो खाली हाताने कधीच परतत नाही. माझ्या साईनाथांच्या अशा कितीतरी लीला तुम्हाला मी सांगेल महाराज. या साई चरित्राच्या माध्यमातून गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत ज्यावेळेस या बाबांच्या लीलांचं वर्णन करतात ना, त्यावेळेस त्यांची लेखणी सुद्धा थरथर कापते महाराज. त्यांची लेखणी सुद्धा थरथर कापते. हेमाडपंत लिहितात की माझ्या साईनाथांनी असे कितीतरी लोकांना, कितीतरी दुःख्यांचं दुःख त्यांनी हलकं केलंय, कितीतरी रोग्यांचे रोग दूर केलेत माझ्या साईनाथांनी. थोड्या वेळाने त्याला उठवलं महाराज, त्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडली. त्याच्या डोळ्यावर ठेवलेले बिब्बे जे होते ना, ते बिब्बे काढले बाबांनी. बाबांनी सांगितलं, आता थंडगार पाण्याची, श्याम्या जा याच्या डोळ्यावर जरा थंडगार पाण्याची धार धर. आणि माधवराव देशपांडेंनी त्याच्या डोळ्यावर थंडगार पाण्याची धार धरली. डोळे स्वच्छ धुतले आणि काय चमत्कार आहे महाराज. त्याला एकदम स्पष्ट आणि लांबचं अगदी चांगलं दिसायला लागलं महाराज. त्याला दृष्टी आली महाराज. हा चमत्कार माझ्या साईनाथांचा चमत्कार आहे. आणि द्वारकामाईमध्ये जेवढी गर्दी जमलेली होती, सगळ्यांनी बाबांचा नावाचा गजर केलेला आहे. साईनाथ महाराज की जय. अहो आता गेल्या महिन्यातली गोष्ट आहे. गेल्या महिन्यामध्ये याच शिर्डीमध्ये, आमच्या शिर्डीमध्ये साईनाथांच्या मंदिरामध्ये एका अंध मुलाला, दिल्लीचा एक भक्त आहे, त्याच्या मुलाला डोळे आलेत महाराज. त्याची दृष्टी गेलेली होती, परंतु पुन्हा दृष्टी दिली महाराज माझ्या साईनाथांनी. एकदा जोरात त्यांच्या नावाने गजर करा महाराज. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आजही भक्तांना अनुभव येतात ना महाराज, आजही भक्तांना अनुभव येतात. कितीतरी अनुभव, असे अनुभव तर मी तुम्हाला कितीतरी सांगेल. परंतु आपल्याला चरित्राच्या बाहेर जायचं नाही, म्हणून मी शक्यतो चरित्रावर जास्त भर देतो. त्याचं कारणच ते आहे की आजकालच्या गोष्टी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं, जो आधार आहे, प्रमाण आहे, साई संस्थांनी ज्याला प्रमाणभूत मानलेलं आहे, त्याच ग्रंथातील तुम्हाला कथा सांगण्याचा मी प्रयत्न करतो महाराज. बोलिये सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बाबांचे अशी कितीतरी उपचार पद्धती जी आहे बाबांची, ती कितीतरी विलक्षण आहे महाराज. मग बाळा शिंपी, बाळा गणपत शिंपी याला हिवताप येत होता ना, बाबांकडे गेला. बाबांनी उदी लावली, त्याला सांगितलं तुला बरं वाटेल, एक काम कर बाळा, माँ लक्ष्मी का मंदिर है ना, उसके बाजू में वो काला कुत्ता होगा. लक्ष्मी, महालक्ष्मीच्या मंदिराजवळ काळा कुत्रा असेल, त्याला भात खाऊ घाल, असं सांगितलं बाळा शिंप्याला. बाळा शिंपी घरी गेला, घरच्यांना सांगितलं भात बनवा. साईबाबांनी सांगितले महालक्ष्मीच्या देवळाजवळ जाऊन काळ्या कुत्र्याला हा भात खाऊ घालायचा. ऐकायला थोडंसं विचित्र वाटत असलं तरी नीट ऐका. ज्या पद्धतीने साईनाथाने सांगितलं तसंच घडलं. बाळा शिंप्याने भात बनवला आणि भात बनवून महालक्ष्मीचं मंदिर, तुम्ही शिर्डीला जर गेलात, बाबांच्या मंदिराच्या समोर पूर्वेलाच महालक्ष्मीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराजवळ तिथे बाळा शिंपी गेला आणि बाळा गणपत शिंप्याने पाहिलं, खरंच काय चमत्कार आहे, एक काळं कुत्रं तिथं होतं. त्या काळ्या कुत्र्याला बाळा शिंप्याने तो भात खाऊ घातला आणि बाळा शिंप्याचा हिवताप कायमचा गेला.
काय बाबांची उपचार पद्धती आहे? काय त्या कुत्र्याचा आणि भाताचा आणि त्या हिवतापाचा काय संबंध असेल? हेमाडपंत लिहितात की मी ज्यावेळेस शिर्डीला आलो, माझी सुद्धा श्रद्धा बाबांवर एवढी नव्हती सुरुवातीला. मी फक्त यावं दर्शनाला म्हणून आलो. पण ज्यावेळेस मी शिर्डीला आलो आणि आल्यानंतर मी पाहिलं, काय पाहिलं? सर्वात अगोदर मी दर्शन घेतलं त्यांचं लेंडी बागेच. आणि त्याच्यानंतर मी काही दिवस इथे राहिलो. एक दिवस मी पाहिलं, दुपारची वेळ होती, द्वारकामाईमध्ये साईबाबा बसलेले आहेत आणि जातं घेऊन बसले. आणि साईबाबांच्या अवतीभोवती काही शिर्डीतील काही म्हाताऱ्या माऊल्या बाबांच्या अवतीभोवती बसल्या. आणि बाबांनी गव्हाचं पोतच घेतलं आणि बाबांनी त्या ठिकाणी दळायला सुरुवात केली. माता माऊल्या पूर्वीच्या दळायच्या बघा, जातं आठवतं ना तुम्हाला? आजी तुम्हाला आठवतं ना? हां. नाही, आताच्या मुलींना काय, आता तुम्हाला काय कळायचं? जातं आता जाते झाले, आहे का नाही? काही दिवसांनी आमच्या पुढच्या पिढीला सर जातं तुम्हाला म्युझियममध्ये नेऊन दाखवावं लागेल. याला जातं म्हणतात, इथून वरती साखरकर सर बरोबर आहे का? आणि मग त्या जात्यातून वरतून असं गहू टाकायचे, ज्वारी टाकायची, बाजरी टाकायची, मग ती माता माऊली भल्या पहाटे उठायची आणि मग ती जात्यावर काय करायची? दळण दळायची महाराज पहाटे पहाटे, आहे का नाही? मागच्या कथेत मी असं सांगत होतो आजी, ह्या जात्याचं सांगत होतो महाराज. आणि असं सांगता सांगता एक म्हातारी समोर बसलेली होती, लागली न रडायला. ती म्हटलं, आजी काय झालं तुम्हाला रडायला? ती म्हणे, मेलीचं जवळजवळ 20 माणसाचं कुटुंब होतं, ही मेली पहाटेपासून दळायची. म्हटलं, आता का रडता? नाही म्हणे, मी किती कष्ट केले. अरे कितीही तुम्ही कष्ट केले तरी भगवान परमात्म्याची एवढी कृपा आहे की आपले मागचे कष्ट आठवतात, पण त्याच्या यातना मात्र आठवत. खरंय का नाही? गेल्या वर्षी तुमचा पाय मुरगळला तेव्हा खूप त्रास झाला, पण आत्ता नुसता आठवतो पाय मुरगळला, त्रास आठवतो का? वेदनांचं विस्मरण, यातनांचं विस्मरण, दुःखाचं विस्मरण, ही सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याची, माझ्या साईनाथांची कृपा नाही तर काय आहे? अरे एखादी गोष्टी विसरणं सुद्धा कृपाचे महाराज. जसं स्मरण ही कृपा आहे, स्मरण ही कृपा आहे, तशी विस्मरण ही सुद्धा एक भगवंताची कृपाच आहे. वाईट गोष्टींचं विस्मरण करा. एखाद्याने अपमान केला असेल, विसरून जा. एखाद्याने तुमचं काहीतरी वाईट चितलं असेल, द्या सोडून. एक सांगू का, मोबाईलमध्ये जास्त गबाळ झाल्यावर कसं डिलीट मारावं लागतं, फॉर्मेट मारतो ना, तसं आपल्याही जीवनात वाईट गोष्टींचं फॉर्मेट मारायला शिका. हा काय महाराज, चांगल्या चांगल्या गोष्टी जतन करून ठेवा. चांगल्या गोष्टी संस्मरणीय असतात, त्याचं स्मरण जरी केलं तरी सुद्धा आनंद वाटतो माणसाला, चित्ताला. वाईट गोष्टी विसरून जावो, चांगल्या चांगल्या गोष्टीचं ध्यान करा. चांगल्या चांगल्या गोष्टी. जातं घेतलं बाबांनी आणि त्या माता माऊल्यांनी खुंटाला हात लावला आणि जातं सुरू झालं. पूर्वी जातं असं मुक्या मुक्या नव्हतं. आता गिरणीवाल्याकडे जातात तर काही गिरणीवाले लावतात गाणं, परंतु बऱ्याच गिरण्या आता फक्त डोक उठाडच आहे. आणि ते माता माऊल्यांना तो त्रास नाहीये. आता गिरणीचं काम सगळं आपल्याकडं आलंय, आहे की नाही? आता दळण्याचं काम यांचं काही संबंध राहिला नाही. परंतु महाराज, माझी जनाबाई पहाटे उठायची, भल्या पहाटे. नामदेव महाराजांचं एवढं मोठं कुटुंब, पण ती जनाबाई जात्यावर गाणं गायची महाराज. त्याच पद्धतीने आज शिर्डीमध्ये जात्यावरची गाणी सुरू झालेली महाराज. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, भोव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, भोव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, भोव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, भोव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. शिव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, शिव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचा
विठ्ठला ये रे बा विठ्ठला ओ ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तो ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तो ये रे बा विठ्ठला ओम साईराम. बारा सोळा गडणी गे अवघ्या कामिनी. हे बाळा सोळा गडणी ग अवघ्या कामिनी हो बारा सोळा गडणी ग अवघ्या कामिनी. बाळा सोळा गडणी ग अवघ्या कामिनी हे ओव्या गाऊ पैसोनी तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ पैसोनी तू ये रे बा विठ्ठला. हो गाऊ बैसोनी तो ये रे बा विठ्ठला ओम साईराम. हरी बोल. प्रपंच दळण दळिले पीठने भरिले. प्रपंच दळण दळिले पीठ मी भरिले हो प्रपंच दळण दळिले पीठ मी भरिले. पंचदळन दळिले